नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग पाहणार आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग होते. कोकण विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग हे 4 प्रशासकीय विभाग होते. कोकण विभागामध्ये 4 जिल्ह्यांचा समावेश होता: बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी. पुणे विभागामध्ये 9 जिल्ह्यांचा समावेश होता: पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. नागपूर विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होता: नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला. औरंगाबाद विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होता: औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद. परंतु 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. आता महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग आहेत: छत्रपती संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग व कोकण विभाग. या प्रशासकीय विभागांबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो: बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी व हिंगोली. या विभागामध्ये बीड या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे, तर हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. या विभागामध्ये एकूण 76 तालुके आहेत. या विभागाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. या विभागाचे क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर असून या विभागाने 21.06% इतका भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विभाग आहे. हा विभाग मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये येतो. या विभागामध्ये एकूण 5 महानगरपालिका आहेत: लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व परभणी. नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो: अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार. नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे व नंदुरबार या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. नाशिक विभागात एकूण 54 तालुके आहेत. नाशिक विभागाचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक विभागाचे क्षेत्रफळ 57,493 चौरस किलोमीटर असून या विभागाने 18.70% इतका भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. नाशिक हा प्रशासकीय विभाग खानदेश या प्रादेशिक विभागात येतो. नाशिक विभागात एकूण 5 महानगरपालिका आहेत: नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे व अहिल्यानगर. पुणे विभाग. पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो: पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर. पुणे विभागात पुणे या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. पुणे विभागात एकूण 58 तालुके आहेत. पुणे विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. पुणे विभागाचे क्षेत्रफळ 57,275 चौरस किलोमीटर असून या विभागाने 18.60% इतका भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. हा विभाग पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात येतो. पुणे विभागामध्ये एकूण 6 महानगरपालिका आहेत: पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व इचलकरंजी. नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो: गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा. या विभागात गडचिरोली या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे, तर भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. नागपूर विभागात एकूण 64 तालुके आहेत. नागपूर विभागाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे.
नागपूर विभागाचे क्षेत्रफळ 51,377 चौरस किलोमीटर असून या विभागाने 16.69% इतका भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. हा विभाग विदर्भ या प्रादेशिक विभागात येतो. नागपूर विभागात एकूण 2 महानगरपालिका आहेत, नागपूर व चंद्रपूर. अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला व वाशिम. या विभागात यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे, तर वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. या विभागात एकूण 56 तालुके आहेत. अमरावती विभागाचे मुख्यालय अमरावती या ठिकाणी आहे. अमरावती विभागाचे क्षेत्रफळ 46,027 चौरस किलोमीटर असून या विभागाने 14.95% इतका भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. अमरावती विभाग विदर्भ या प्रादेशिक विभागात येतो. या विभागामध्ये एकूण 2 महानगरपालिका आहेत, अमरावती व अकोला. कोकण विभाग. कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर व मुंबई शहर. या विभागात रत्नागिरी या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे, तर मुंबई शहरचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. या विभागात एकूण 50 तालुके आहेत. या विभागाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. कोकण विभागाचे क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर असून या विभागाने 10% इतका भाग महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. कोकण विभाग हा कोकण या प्रादेशिक विभागात येतो. कोकण विभागात एकूण 9 महानगरपालिका आहेत. वसई विरार, ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, बृहन्मुंबई व पनवेल. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग पाहिले आहेत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.